शिरसगाव कसबा महसूल मंडळात 29 जून रोजी झालेल्या 83 मिलीमीटर मुसळधार पावसामुळे पाळामार्ग परिसरातील अनेक शेतबांध फुटून शेतांचे अक्षरशः नदीत रूपांतर झाले। पावसाच्या प्रचंड प्रवाहामुळे कापूस, सोयाबीन, तूरसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून बियाणे आणि सुपीक मातीही वाहून गेली आहे। अनेक शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली आहे। पावसाच्या वेगामुळे एका शेतातील पाणी दुसऱ्या शेतात घुसल्याने अनेक एकर शेतीचे नुकसान झाले। काही ठिकाणी मोठे खड्डे आणि चर निर्माण झाल्याने शेती पूर्ववत करण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे। दरम्यान नुकसान होऊन अनेक दिवस उलटूनही महसूल प्रशासनाने पंचनामे सुरू न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। अतिवृष्टीचा फटका खुदानपूर पाळा शेत रस्त्यालाही बसला असून रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे। त्यामुळे शेतात जाणे आणि शेतमालाची वाहतूक करणे कठीण झाले आहे। स्थानिक शेतकरी संदीप गायकवाड, दीपक पारिसे, वासुदेव पारिसे, विश्वासराव केदार आणि सुरेश लढवदे यांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून निष्पक्ष पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी आणि शेत रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र। आमचं नाल्याचं पुरं पाणी शेतात आलं आणि पुरं वाहून गेलं, शेत गेलं वाहून। आमच्याला काय करावं काही समजून नाही राहिलं। पटवाऱ्याजवळ गेल्यानंतर आम्ही पटवारी म्हणते का हा करू पाहिल्या जाईन, आम्ही असं करू तसं करू, काही कोणी ॲक्शन घेऊन नाही राहिलं। पुरं लाखो रुपयाचं नुकसान झालं, नाला फुटला, पुरं शेतात पाणी गेलं, काय करावं काही समजून नाही राहिलं। शेताची पेरणी झाली, काही राहिलं नाही। मग काय आता डबल पेरास लागते ते आता इथलं मोठं कायच्या माता पेरणार पैसा नाही। तहसीलदार साहेबांनी तातडीने नाला खोली करण्याचा निर्णय घ्यावा और आम्हाला न्याय द्यावा। मी सदर शेतकरी, आमचं शेतामध्ये पेरणी झालेली होती। पेरणी झाल्याच्या नंतर नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी पूर येते, त्यानंतर नाला फुटते दरवर्षी। तर कास्तकार निवेदन देते, त्यानंतर नाला खोलीकरण करायला हवे शेतकरी साहेबांनी। आणि तहसीलदार साहेबांनी नाला खोलीकरणाचा पत्र देऊनही नाला खोलीकरण आतापर्यंत झाले नाही आहे, तरी दिवाळीच्या पर्यंत नाला खोलीकरण पूर्ण करण्यात यावे।